नमस्कार, मी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी. आर्थिक वर्ष 2021-22मध्ये गृहलक्ष्मी संस्था यांच्याकडून जिल्हा रुग्णालय जळगाव यांनी खरेदी केलेल्या नित्योपयोगी वस्तू व इतर वस्तूंच्या बाबतीतला भ्रष्टाचाराचा प्रश्न वर आला आणि त्याच्याबद्दलच्या बातम्या विविध वर्तमानपत्राकडून येऊ लागल्या. खरेदी प्रक्रिया माझ्या प्रशासकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय जळगाव याचा कार्यभार घेण्याच्या आधीच्या झालेल्या होत्या आणि सगळी देयकं जी आहे गृहलक्ष्मीची आणि इतर बाह्य स्रोतांची ही ग्रामीण रुग्णालय यावल कार्यालयानं उपकोषागार रुग्णालय यावल याच्यामध्ये सादर करून CMP प्रणालीने वितरित केलेली होती संबंधितांना. त्याच्यामुळे या प्रकारात नेमकं काय माझा सहभाग आहे हे मला कळत नव्हतं. ह्या गोष्टी मला नंतर कळल्या, पण जेव्हा निलंबन झालं त्याच्यात 5 ते 6 दिवस मला कोणीही काही याबद्दल सांगत नव्हतं किंवा कोणाला काही याबद्दल सांगता येत नव्हतं. अशा प्रकारे नंतर निलंबन झाल्यानंतर आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मला ब्रेन ट्यूमरचा त्रास होऊ लागला, स्ट्रेस ऑक्युपेशनचा त्रास होऊ लागला आणि त्याच्यासाठी तपासण्या केल्यानंतर माझं ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन नाशिक येथे CNS हॉस्पिटलमध्ये माझा बॅचमेट श्री डॉक्टर हितेंद्र गडकरी न्यूरोसर्जन आणि भूलतज्ञ डॉक्टर पंकज गुप्ता हा माझा बॅचमेट या दोघांनी मिळून माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशनसाठी मला सकाळी 9 वाजता घेतलं तर माझा ऑपरेशन संपून मी संध्याकाळी 5:30 वाजता उटीतनं बाहेर आलो. ह्या दरम्यान माझ्या दोघं मित्रांनी सांगितलं, डॉक्टर नितीन गडकरी आणि पंकज गुप्ता यांनी, की ऑपरेशन टेबलवर तुझा ECG बराच वेळ फ्लॅट झाला होता, म्हणजे तुझं हृदयाची गती थांबून गेली होती, परंतु मोठ्या मुश्किलीनं तुला परत आम्ही वर आणलेलं आहे आणि हृदयाची गती पुन्हा चालू झालेली आहे. तुला हे एक दुसरं जीवदानच मिळालं आहे, निश्चितच भाग्यवान आहेस, असं त्यांनी मला सांगितलं. ऑपरेशन झाल्यानंतर कमीत कमी 1 वर्ष मला त्यातनं बाहेर यायला लागलं आणि मग नंतर आमची विभागीय चौकशी सुरू होती. तर त्याच्याबद्दल मी विचार करू लागलो आणि मग मी सगळी जी आहे याच्या प्रकरणातील जे काही दस्तऐवज आहे, अभिलेख आहे, माहिती आहे, ती हळूहळू जिल्हा रुग्णालयाकडून यावल रुग्णालयाकडून मी मागून घेतले. सादरकर्ता अधिकारी यांच्याकडे अर्ज देऊन आणि चौकशी अधिकारी यांच्यामार्फत सादरकर्ता अधिकारी यांना अर्ज देऊन आणि ती हळूहळू मला मिळत गेली. उशीर होत असल्याने मी त्यांना सादरकर्ता अधिकारी व जिल्हा रुग्णालय यांना मला जर हे माहिती आणि दस्तऐवज जर माझ्या बचावासाठी मिळाले नाही तर मी उपोषणाला बसीन असं मी त्यांना रितसर दिलं होतं आणि त्यामुळे दस्तऐवज आणि माहिती मिळण्याची प्रक्रिया बऱ्यापैकी ही प्रक्रिया जरा वेगानं झाली. तरी पण आजपर्यंत काही माहिती आणि दस्तऐवज मला मिळाले नाही आहे. पण उपलब्ध झालेल्या माहिती आणि दस्तऐवजाचा अभ्यास करता माझ्या लक्षात आलं की हे प्रकरण त्यामध्ये खरा अपहार गृहलक्ष्मी संस्थेनेच केलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध FIR दाखल करण्याची गरज आहे. गृहलक्ष्मीने शासनाला कसे फसवणूक करून कोट्यवधीचे रुपये आपल्या पदरात पाडून घेतले आहे याबाबत तक्रार मी शासन स्तरावर विविध स्तरावर दिली. त्याच्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव, उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक तसेच संचालक यांना तक्रारी मी दिलेल्या आहेत आणि ह्या अनुषंगाने मी YouTubeवर आमच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये जनजागरण करण्यासाठी त्याच्यातील काही लोक यापुढे फसू नये म्हणून मी विविध WhatsAppवरून लेख देणे सुरू केले आणि यूट्यूबवरून व्हिडिओ प्रसारित करण्याचे काम मी करत आहे. त्याच्या अंतर्गतच निलंबन झाल्यानंतर काही दिवसांनी मी चालत असलेले YouTube चॅनल जनजागरण मंच, आरोग्य जनजागरण मंच याच्यामध्ये काही व्हिडिओ मी प्रसारित केले होते. त्यातील काही व्हिडिओ मी पुन्हा प्रसारित करीत आहोत. त्यातील हा एक व्हिडिओ. नमस्कार आरोग्य जनजागरण मंचचे श्रोते हो आणि मेंबर्स. मी डॉक्टर सुनील श्यामलाल बंसी, वैद्यकीय अधिकारी वर्ग 1 जिल्हा रुग्णालय जळगाव, त्वचा व रोग तज्ञ, सध्या मुख्यालय जिल्हा रुग्णालय अहमदनगर.
बरेच दिवस झाले, बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयाचं भ्रष्टाचाराचं प्रकरण, त्याच्यानंतर त्या संदर्भात जिल्हा रुग्णालय येथील व यावल रुग्णालय येथील अधिकारी व कर्मचारी निलंबित, बातम्या बरेच दिवस चाललेल्या होत्या आणि त्याच्याबद्दलचा माझं स्वतःचं वैयक्तिक मत असलेला व्हिडिओसुद्धा मी आरोग्य जनजागरण मंचच्या चॅनलवरून प्रसारित केला होता आणि कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांनी तो पाहिलाही असेल. आणि त्याच्यात मी जे मांडलेलं आहे माझं म्हणणं, माझ्या चष्म्यातून किंवा मी जे काही माहिती घेतली आणि जो काही माझा आकलंत, तर ते आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे. परंतु निलंबन आदेशापूर्वी आणि निलंबन आदेशानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्यात आणि ते मला सारखं वाटू लागलं की आपण याची मांडणी करावी आणि हे मांडून ठेवून आपण ठेवावं आणि गरज भासल्यास आपल्या श्रोत्यांसमोर ही व्यथा, ही कथा आपण मांडावी, असा विचार माझ्या मनात येत होता. आणि आज 22 जुलै 2022 रोजी मी विचार केला की आपण आपला अनुभव, ज्या परिस्थितीत आपण गेलो आहे ते मांडायला पाहिजे. दिनांक 6 जुलै 2022 रोजी मी कार्यालयात उपस्थित असताना सकाळी 10, 10:15 दरम्यान आम्हाला आमची जी पाचोराची चौकशी होती, पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे सिझर झाल्यानंतर जे सिझर होऊन जन्मलेलं बाळ होतं, तर ते काही कारणास्तव सिरियस झाल्यानंतर संदर्भित करताना किंवा संदर्भ जिल्हा रुग्णालय जाताना ते दगावलेलं होतं आणि त्याच्या बाबतीतल्या बऱ्याच घडामोडी उचलून स्थानिक लोकांनी व काही पुढाऱ्यांनी किंवा काही माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी उचलून धरल्या होत्या आणि त्याच्या अनुषंगानं गेले 1 महिना त्याचा उहापोह होत होता. आणि काही 4-5 दिवसापूर्वीच त्याची चौकशी साधारणतः 10 तारखेला, काही दिवसापूर्वीच त्याची चौकशी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी, मी आणि माझ्यासहित इतर 2 वैद्यकीय अधिकारी यांची चौकशी समिती नेमून ही चौकशी करण्यास आम्हाला आदेश दिले होते. तक्रारीतील जे मुख्य तक्रारदार होता, तर त्याने हे प्रकरण फार लावून धरलं होतं. त्याचा दृढ समज होता की सदर बाळाला सिझरच्या वेळी जी काही डॉक्टर मंडळी आणि सिस्टर लोक होती, त्यांना ऑपरेशनचे सिझर केल्याचे 2,500 रुपये न मिळाल्यामुळे त्यांचा राग अनावर होऊन ह्या डॉक्टर आणि सिस्टर लोकांनी त्याचा राग त्या 1 दिवसाच्या बाळावर काढला आणि त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणपोटी त्या बाळाला अंतर्गत गंभीर इजा झाल्या आणि त्यात दगावलं, असा दृढ समज त्या बाळाचे वडील आणि हे तक्रारकर्ते यांचा झालेला होता आणि त्याची चौकशी आम्ही करीत होतो. तक्रारदार सारखे तगादा लावत होते की सदरचे प्रकरण जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य यंत्रणा दाबण्याचा प्रयत्न करते, कुठल्याही प्रकारची काही याच्यावर निर्णय होत नाही. त्याचं म्हणण्याप्रमाणे FIR दाखल होऊन संबंधित अटक झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु पोस्टमॉर्टम केल्यानंतर हिस्टोपॅथॉलॉजीचा जो काही रिपोर्ट आहे तो प्रलंबित असल्यामुळे त्याचं मृत्यूचं, बाळाचं मृत्यूचं फायनल कॉज ऑफ डेथ सर्टिफिकेट हे अजून देण्यात आलेलं नव्हतं, कारण की त्या रिपोर्टची वाट बघितली जात होती. आणि ज्या डॉक्टरांनी हे पोस्टमॉर्टम केलं होतं त्यांना कॅन्सरचा त्रास असल्यामुळे ते त्यांच्या आजारपणाच्या निदानासाठी, उपचारासाठी ते रजेवर गेले असल्याने ते उपलब्ध नसल्याने सदरच्या पोस्टमॉर्टमचं फायनल कॉज ऑफ डेथ हे प्रलंबित होतं. 2 दिवसांनी तक्रारदार हा उपोषणाला बसणार होता, त्याची नोटीस त्यांनी दिलेली होती. आणि 6 तारखेला सकाळी डॉक्टर किरण पाटील सरांकडे आम्ही गेलो, तर त्यांनी मला व पलुसकरला सांगितलं की तुम्हाला 2 दिवसात काय करायचं ते करा आणि चौकशी संपवा आणि मला अहवाल द्या, कारण की सदरचा तक्रारदार हा वारंवार आपल्यावर आरोप करतोय आणि तो उपोषणाला बसायचं म्हणतोय. तर आपला अहवाल सादर करा, मला लवकरात लवकर चौकशी करून. त्यांनी असं म्हटल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी दिनांक 7 जुलै 2022 रोजी शासकीय वाहनाने मी आणि
माझे जोडीदार डॉक्टर आम्ही चौकशी कामे पाचोरा येथे गेलो. दुपारी 3-3:30च्या दरम्यान आम्ही पोहोचलो पाचोऱ्याला. आणि मग संबंधित जो काही बाळाचे वडील होते, मयत बाळाचे वडील, आमचा एक आरोग्य खात्यातील कर्मचारी आणि इतर यांचे जबाब म्हणजे पुरवणी जबाब आम्हाला घ्यायचे होते. जे काय आतापर्यंत चौकशी झाली होती त्याच्यामध्ये काही गोष्टी निदर्शनास आल्या होत्या आणि त्याची खात्री करून घेण्यासाठी यांचे जबाब घेणे आवश्यक होते. तसंच 108चे डॉक्टर होते, त्यांचाही जबाब आम्हाला घ्यायचा होता काही गोष्टींची खात्री करण्यासाठी, पुरवणी जबाब. तर हे जबाब व नोंदवण्याचं आणि हे सगळं काम आमचं सुमारे 4:30-5 वाजता हे लोक हजर झाल्यानंतर 8:30, 8:30, 9पर्यंत चाललं. आणि रात्री 8:30, 9च्या दरम्यान आम्ही पाचोरा इथून निघालो आणि जळगाव इथे पोहोचलो. दुसऱ्या दिवशी 8 तारीख सकाळी 9:45 वाजता मी नेहमीप्रमाणे कार्यालयात पोहोचलो आणि कार्यालयातील एका रूममध्ये जाऊन बसलो. लगेच त्या कार्यालयातल्या रूममध्ये आमचे CPO, चीफ फार्मसी ऑफिसर व आमचे आउटरीच RMO हे तिथे माझ्याकडे आले, माझ्याजवळ आले. आणि त्याच समयी आमच्या कार्यालयातील शिपाई, आवक जावक शिपाई माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडे एक कागदांचा बंच दिला आणि सर याच्यावर सही करा. मी बघितलं की काय आहे बाबा, काही चौकशी आदेश आहे का, काही वेगळे काही आदेश आहेत का? तर ते माझे निलंबनाचे आदेश होते आणि पोच पावतीवर मला सही करायची होती. पोच पावतीवर सही केली आणि मी म्हटलं बरं झालं, चला 6 महिने आपल्याला आता सक्तीच्या रजेवर आपण आहोत, आपल्याला आराम आहे. आणि जे काही प्रशासन अधिकाऱ्याचा कार्यभार मला परत देण्यात येणार होता, तर त्या प्रशासन अधिकाऱ्याचा चार्ज घ्यावा का नाही घ्यावा ह्या द्विधा मनस्थितीत होतो. मला प्रशासन अधिकाऱ्याचा कार्यभार परत देण्यात येणार आहे असं बाकीच्या माझ्या हितचिंतकांना कळल्यामुळे त्यांनी मला सारखं 2 दिवसापासून सांगत होते की बाबा तू चार्ज घेऊ नको, रजेवर निघून जा, उगाच तुझ्यावर शिंतोडे ओढतील, तुला त्रास होईल चार्ज घेण्याने, असं तसं ते माझी समजूत घालत होते. परंतु कार्यभार देणार आहेत, मी आधीच जिल्हा शैलजाने सांगितलं होतं की हा कार्यभार मला देऊ नका, माझी काही इच्छा नाही हा कार्यभार घेण्याची. परंतु ते म्हटले की मला पर्याय नाही आहे, सदरचे जे काही प्रशासन अधिकारी आहे सध्याचे ते हे कार्यभार सांभाळायला नाही म्हणतात, ते त्यांच्या कौटुंबिक अडचणी आहेत आणि त्याच्यामुळे ते म्हणतात की त्यांना जमणार नाही, हे वेळ देऊ शकणार नाही आणि म्हणून मला तुम्हालाच कार्यभार द्यावा लागणार आहे. तर ह्या पद्धतीनं प्रशासन अधिकाऱ्याचा कार्यभार मला घ्यावा लागणार होता आणि मला काही रजेवर वगैरे जायचं नव्हतं. जसं जमेल तसं कार्यभार सांभाळायचं माझी तयारी होती. परंतु त्याच क्षणी ह्या निलंबनाचे आदेश आले आणि मला फार हायसं वाटलं की चला बाबा, जे गोष्टी आपल्याला कार्यभार घ्यायचा नव्हता तर तो आपोआप आपल्याकडनं आता घेतला जाणार नाही, कारण की आपलं निलंबन झालेलं आहे. म्हटलं बरं झालं असं मी उत्स्फूर्तपणे बोललो. आणि हे माझे वाक्य ऐकून आमचे CPO, ते शिपाई आणि जे काही आउटरीच RMO होते ते मला म्हटलं, अरे डॉक्टर बनसे तर फार वाईट झालं, तुम्ही कसं काय म्हणता बरं झालं, चांगलं झालं? म्हटलं चांगलं झालंय, मला प्रशासकीय अधिकाऱ्याचा कार्यभार घ्यायचा नव्हता, माझी मुळीच इच्छा नव्हती ते काम करण्याची, कारण की ते काम आम्हाला जास्त काही जमत नाही आणि त्याच्यात बऱ्याच भानगडी असतात. त्याच्यामुळे ते क्लिष्ट काम आहे. आमचं जे काही वैद्यकीय अधिकाऱ्याचं काम आहे, पेशंट बघणं, इतर प्रश्न, हे नेहमीचं ज्या जॉब चार्ट आहे त्याप्रमाणे काम केलं तर आम्हाला जरा बरं वाटते. आणि म्हणून हा कार्यभार बऱ्याच लोकांनी मला स्वीकारण्यास सांगितलं होतं आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे नेमकं निलंबनाचे आदेश आले आणि ते माझं प्रशासन अधिकाऱ्याचा कार्यभार घेण्याचं टळलं. हे चांगलं झालं माझ्या दृष्टीने, चांगली बातमी ही. म्हणे सर, हे निलंबनाचे आदेश आहे, तुमच्यावर ठपका ठेवला गेला आहे आणि तुम्ही चांगलं कसं काय म्हणतात? म्हटलं जे काही होतं चांगलं किंवा वाईट ते चांगल्यासाठीच होतं असा माझा दृढ समज आहे आणि ह्या तत्वावरच मी जगत असतो. त्याच्यामुळे चांगली गोष्ट काय आणि वाईट गोष्ट काय मी सगळी ती अशा पद्धतीने स्वीकारतो आणि वाईट जरी झालं तरी हे भविष्यामध्ये चांगल्यासाठी आहे असंच मी गृहीत धरून चालतो आणि मी माझा जीवनाचा प्रवास करीत आहे. निलंबनाचे आदेश घेतले आणि मग मी कार्यालयातनं बाहेर निघताना माझ्या 2-4 लोकांना, शिपायांना त्यांना बोलवलं की बाबा बघा, मी आता हे निलंबनाचे आदेश झाले, मला आता जिल्हा रुग्णालय अहमदनगर हे मुख्यालय दिलंय,
तर मी जाताना काही घेऊन जात नाही कार्यालयात, नाही कागद मी घेऊन जातो तेवढं बघा. नंतर परत असं वाटायला नको की डॉक्टर बनसीने काही नेलं का कार्यालयात. अरे सर म्हणे, तुम्हाला आम्ही कसं म्हणणार म्हणे, आम्हाला माहीत नाही का डॉक्टर बनसी काय चीज आहे, असं म्हणून लोकांनी मला म्हटलं. आणि मग ते निलंबनाचे आदेश घेऊन मी घरी गेलो. तर आता घरी 2 मुलं आणि पत्नी. मोठा मुलगा माझा 12वी नंतर 5 वर्षाचं लॉ BS LLB करीत होता आणि तो शेवटच्या टर्मला त्याची परीक्षा चालू होती. लहान मुलगा नुकताच 12वी कॉमर्स पास झाला होता, त्याला 87% पडले होते आणि तो BCOMला प्रवेश त्याने नाशिक येथे RYKला त्याला प्रवेश मिळालेला होता. आणि पुढील शिक्षणाचे माझं दोघं मुलं आणि परिवार हे येत्या 30 जुलै रोजी नाशिक येथे जाणार होते राहायला आणि मी एकटाच इथे राहणार होतो पुढे नोकरीसाठी. तर आता ह्या लोकांना सांगायचं कसं. मग सुरुवातीला मी आमच्या पत्नीला बाजूला घेतलं आणि तिला मी सांगितलं की असं असं आहे बुवा, असे निलंबनाचे आदेश आहेत. यावल ग्रामीण रुग्णालयाचे जे काही अफरातफर भ्रष्टाचाराच्या बातम्या येत होत्या, त्या बातम्याच्या प्रकरणात आम्ही निलंबित झाले आहोत. आता आम्ही तर सिव्हिल हॉस्पिटल लोक कशी निलंबित का केलं याचं काही आम्हाला माहीत नाही आहे. तर तू आता मनाची तयारी ठेव आणि ही 2 मुलं आहेत यांचीही मनाची तयारी ठेव. मग मी तेवढ्या वेळात घराकडे येत असताना मी विचार केला होता की आता निलंबन झालंय, याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल होईल. फौजदारी गुन्हा जर आपल्यावर दाखल झाला तर मग कोर्टात गुन्हा दाखल होईल, कोर्टात ती केस चालेल. कोर्टामध्ये किती दिवस चालते याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. 10 वर्ष चालले, 15 वर्ष चालले. तर याच्यामध्ये बऱ्याच वेळा अटकही होते, बऱ्याच वेळा न्यायालयीन कोठडी लागते आणि मग ते आपण किती दिवसमध्ये राहू हे सांगता येत नाही आहे. आणि मग मी विचार करू लागलो की आपले 2 मुलं आणि पत्नी यांचा परिवार पुढे चालेल कसा. मी हिशोब केला की आपल्या GPFमध्ये 20-22 लाखाच्या आसपास रक्कम जमा आहे आणि सॅलरीतनं जे काही पगार मिळतो त्याच्यातनं मी बचत करून 8 ते 10 लाखाच्या दरम्यान बचत केलेली होती आणि ते FD स्वरूपात होते. तर म्हटलं आता आपल्या हातामध्ये 35 लाख रुपये आहेत, 30 ते 35 लाख रुपये बॅलन्स दिसतोय आणि पुढे आपला जो मुलगा आहे मोठा, आत्ताशी तो लॉची परीक्षा होईल, पास होईल, पुढे तो सेटल होईल. त्याला सेटल व्हायला कमीत कमी 4-5 वर्ष लागणार आहेत. लहान मुलालाही 5 ते 7 वर्ष लागणार आहेत. त्याच्यामुळे हा जो परिवार आहे माझ्या विना याला जवळजवळ 5 ते 7 वर्ष काढायची आहेत कठीण परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे हे जे काही माझ्याकडे बॅलन्स दिसतोय हा बॅलन्स संपला नाही पाहिजे, हा निराकरण कुठे वापरला नाही गेला पाहिजे, हा विचार करून हा त्यांच्यासाठीच ठेवायचा. आणि आपण आता ह्या कोर्ट कचेऱ्या, अटकपूर्व जामीन याच्यामध्ये आपण मुळीच पैसा घालवायचा नाही, हा मी ठाम निर्णय करून घेतलेला होता घराकडे येत असताना. आणि तो मी बायकोला बोलून दाखवला, आमच्या पत्नीला, हे बघ बाबा, आता माझी आपली अशी आर्थिक परिस्थिती आहे, आपल्याकडे 2 रूम किचन आहेत, ठीक आहे, आपल्यावर कुठलंही कर्ज नाही आहे, परंतु हे प्रकरण आहे तर हे प्रकरण कुठल्या दिशेला जातं, किती दिवस चालेल, पोलीस केस दाखल झाल्यानंतर न्यायालयात ती गेली की ते पुढे किती दिवस चालले याचा काहीच भरोसा नाही आहे. माझं पेन्शनचं पण काही आता पुढे सांगू शकत नाही आहे, ग्रॅज्युटी काय, हे काय, ते काय. तर मला असं वाटतंय की आता मी माझ्या ह्या प्रकरणात जे काही निलंबन आहे आणि पुढे जे काही होणार आहे तर त्याच्यासाठी वकील, कोर्ट कचेऱ्या, अटकपूर्व जामीन ह्या गोष्टीसाठी हा जो काही आपल्याकडे बॅलन्स आहे तो खर्च करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे आणि मी तो खर्च करणार नाही आहे. वेळ पडली तर मी आतमध्ये बसून घेईल आणि जे होईल ते पुढे बघू असं मी बायकोची समजून घातली. परंतु पोरांना असं सांगू नको की आपल्याकडे बॅलन्स एवढाच आहे आणि तो आपल्याला पुढे लागेल म्हणून पप्पा काहीच खर्च करत नाही आहे कोर्ट कचेऱ्यावर, वकिलावर, असं त्यांना सांगू नको. त्यांना सांग की पप्पाला माहिती आहे की त्यांनी याच्यामध्ये त्यांचा काही दोष नाही आहे, 1ही रुपया त्यांनी आजपर्यंत भ्रष्टाचार, 1ही रुपया त्याने वरचा घेतलेला नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार करण्याचा त्याने कधीच प्रयत्न केलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे मी माझं जे काही आहे निष्कलंक हे त्याच्यासाठी मला पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे. आपोआप कोर्टामध्ये निर्णय लागेला माझ्या बाजूने याची त्यांना खात्री आहे आणि त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रकारचा खर्च करणार नाही हे त्यांना असं पटवून देतो. निलंबनाचे आदेश साधारणतः 10, 10:30, 11, 12 वाजतापर्यंत माझ्या हातात होते, त्याच्या कुटुंबामध्ये चालत होती. तेवढ्यामध्ये जी काही मंडळी होती, आमची डॉक्टर मंडळी, कर्मचारी मंडळी,
त्यांना निलंबन आदेश 7 तारखेलाच प्राप्त झाले होते आणि मला दुसऱ्या दिवशी 8 तारखेला प्राप्त झाले होते. तर ते एकमेकाशी फोनवर बोलून पुढे काय करायचं याचा विचार करू लागले. प्रत्येकाचं म्हणणं पडलं होतं की याच्यामध्ये आपला काय दोष आहे. शासनाने जो पैसा दिला तो ठेकेदाराला त्यांच्या बिलापोटी आपण दिलेला आहे. ऑनलाईन पैसा आला, ऑनलाईन आपण दिलेला आहे. याच्यामध्ये आपण एकही पैसा आपल्याकडे वर्ग झालेला नाही आहे. एकही पैसा आपल्या पदरात पडलेला नाही आहे. जसा निधी आला ऑनलाईन तसाच तो निधी पुढे बिलापोटी ठेकेदारांच्या खात्यावर गेलेला आहे. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला कुठे आणि आपला त्यात काय दोष आहे असा विचार करत आम्ही सगळ्यांनी मग दुपारचं एका ठिकाणी आम्ही जमलो, 2-3 डॉक्टर आणि असे, आणि मग आम्ही विचार विनिमय करलो. मी माझी सर्वत्रच भूमिका मांडली सगळ्यांमध्ये की बाबा माझे फॅमिलीची अशी परिस्थिती आहे, माझी अशी आर्थिक परिस्थिती आहे आणि पुढे हे प्रकरण किती दिवस चालेल, काय चालेल याचं काही आपल्याला सांगता येत नाही आहे. आणि त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये मी एकही पैसा खर्च करणार नाही. गरज पडली तर मी आतमध्ये बसून घेईल आणि जसं कोर्टामध्ये केस आलं त्याच्यात जे काय होईल ते मी त्याला सामोरं जाईल असं मी सगळ्यांना भूमिका माझी मांडली. सगळे म्हणे डॉक्टर बन्सी तुम्ही असा विचार का करता म्हणे, असा विचार करू नका, आपण बघू म्हणे कसं काय करायचं पुढे. अशा पद्धतीने माझं म्हणणं त्यांच्याकडे मांडलं आणि मग त्यांची चर्चा चालू असताना मी त्यांचा निरोप घेतला की बाबा मला काही असेल वकील वगैरे लावायचं असेल तर मग मला बोलवून घ्या, आपण ठरवू काय करायचं ते. आणि मग त्यांच्यामध्ये चर्चा चालली होती आणि त्याच दिवशी शासनाकडनं फौजदारी केस दाखल करायचे फरमान आलेलं होतं आणि ते फरमान जिल्हा शल्य यांना मिळालेलं होतं आणि त्याच्यामुळे आता हे FIR दाखल करायचे असा विषय चाललेला होता. आमच्या मंडळी जी जमले होते त्यांच्यापैकी त्यांच्या एका नातेवाईक वकील होते, त्यांनी बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी फॅक्ट त्यांना सांगितले. वकिलाने सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं समजून घेतल्या होत्या. आदेश काय ते वाचले आणि त्याच्यामध्ये फौजदारी गुन्हा दाखल करावा असंही त्यात नमूद होतं आणि फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं पत्र हे प्राप्त झालेलं होतं जिल्हा शल्य यांना आणि ते आज किंवा उद्या ही केस दाखल करणार होते FIR. तर मग ते चर्चेअंती असं ठरलं की बाबा आपल्याकडे फक्त निलंबनाचे आदेश आहेत, आरोपपत्र एकही नाही आहे. डॉक्टर लोकांकडे तरी कुठलंही आरोपपत्र नाही आहे, कुठले आरोप त्यांच्यावर केलेल्याचं त्या अशा निलंबनाच्या आदेशात नमूद नाही आहे. आणि त्याच्यामुळे आपण आपली बाजू मांडायची कशी, आपल्याकडे काहीच कागदपत्र नाही आहे, आपल्याला आरोप काय लावले ते माहीत नाही. तर मग आपण आपली बाजू मांडायची कशी. जर गुन्हा दाखल झाला तर पोलिसांनी आपल्याला अटक केली तर अटक केल्यानंतर पुढे मग हे कागदपत्र कसे मिळवायचे, आपण आपली बाजू कशी मांडायची, हा यक्ष प्रश्न सगळ्यांसमोर उभा राहिला होता. आणि त्याच्यामुळे आमच्या वकिलांनी सल्ला दिला की बाबा जे काय होईल ते ठीक आहे, पण आपल्याला अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करावा लागेल. FIR झाल्यानंतर ते कुठले कलम लावतात त्याच्यावर आहे. नॉन बेलेबल ऑफेन्सचे कलम असतील तर मला अटकपूर्व जामीन घेण्याची गरज नाही, त्यात अटक होणार नाही. पण नॉन बेलेबल ऑफेन्स असेल, नॉन बेलेबल कलम लागली तर त्याच्यामुळे मग तुम्हाला अटकपूर्व जामीन घ्यावाच लागेल, नाहीतर मग तुम्हाला आत बसावं लागेल आणि ते पुढे किती दिवस चालेल आपल्याला काही सांगता येणार नाही. आणि आपल्याला आपले बाजू मांडण्यासाठी आपल्याला जे काही कागदपत्र लागणार आहे, जे काही आरोपपत्र लागणार हे मिळवण्यासाठी आपल्याला अवधी पाहिजे आणि त्याच्यामुळे आपल्याला अटकपूर्व जामीन घ्यावंच लागेल असं सगळ्यांचं ठरलं. अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल. आज रात्री 12 वाजताच्या आत कधी FIR दाखल होऊ शकते किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी होऊ शकते याची शक्यता होती, कारण की आदेशच शासनाचे आलेले होते जिल्हा शल्य चिकित्सक यांना आणि त्याच्याप्रमाणे FIR निश्चितच दाखल होणार होती. सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान मला फोन आला आमच्या ग्रुप मेंबरकडनं की डॉक्टर बन्सी तुम्ही इथे या आणि वकीलपत्र आपल्याला सही करायची, त्या वकीलपत्रावर तुम्ही सही करायला या. मी आपलं संध्याकाळची गाडी काढली आणि ठरलेल्या ठिकाणी गेलो आणि तिथे वकीलपत्रावर सही केली. आणि मग आमच्या ग्रुप मेंबर सांगितलं की आता तुमचा अँड्रॉइड मोबाईल हा तुम्ही स्विच ऑफ करा, कार्ड काढून घ्या आणि एक साधा मोबाईल घ्या आणि नवीन कार्ड घ्या आणि तो नंबर आम्हाला सांगा आणि आपल्याला काही विचार विनिमय करायचा असेल तर त्या फोनवर आपण बोलू. आणि आपल्याला आतापासून अंडरग्राऊंड व्हायचं आहे, कारण की आपल्याला जर अटकपूर्व जामीन घ्यायची असेल तर आपल्याला अंडरग्राऊंड व्हावा लागेल. आणि मग जेव्हा आपण सेशन कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनसाठी आपले वकील अर्ज करतो त्यावेळेस आपल्याला सेशन कोर्टात उपस्थित राहावं लागेल.
आणि मग आपल्याला अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न करावा लागेल. अटक होऊ नये त्याच्यासाठी अटकपूर्व जामीन घ्यावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला अंडरग्राऊंड व्हावं लागेल असं त्यांनी ठरलं. अंडरग्राऊंड व्हायचं ठरलं. घरी आलो मी. पत्नीला सांगितले असं आहे बुवा, तर FIR दाखल कधी होऊ शकते आणि आम्हाला कधी अटक होऊ शकते, परंतु आपली बाजू मांडण्यासाठी जी काही कागदपत्र लागतात, डॉक्युमेंट्स लागतात, ते मिळवण्यासाठी आम्हाला वेळ हवा आहे आणि ते असल्याशिवाय आम्ही काही अटकपूर्व जामीनसाठी क्लेम करू शकत नाही नुसतं एखाद्या निलंबन आदेशावर. तर त्याच्यासाठी आम्हाला अवधी लागेल आणि म्हणून अटकपूर्व जामीन घेण्यासाठी काही दिवस काही वेळ आम्हाला अंडरग्राऊंड व्हावं लागेल किंवा आम्हाला कुठेतरी पोलिस अटक करणारे अशा पद्धतीने आम्हाला आमचं नियोजन करावं लागेल. हे विचार चालू असताना रात्र झाली. रात्री झोपलो. सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली आणि साधारणतः 11, 11:30, 12च्या दरम्यान माझी सगळी मी तयारी केली. काय जुजबी कपडे लागतात ते पाटी, बिछाना, चादर, सतरंजी, उशी असं सगळं घेतलं आणि वेळ पडली तर गाडीतच झोपायचा प्रवास करत असताना हा सगळ्या तयारीने मी निघालो. दुपारी 2:30-3च्या दरम्यान निघालो तेव्हा बायको मुलं खाली आली आणि त्यांनी मला निरोप दिला. त्यांच्या डोळ्यामध्ये पाणीच होतं, परंतु मी त्यांना म्हटलं की आपल्याला आता खंबीर व्हावं लागेल आणि या सिच्युएशनला आपल्याला तोंड द्यावं लागेल. जरी मी थोडा खचलेलो होतो तरी पण मला बायको, पत्नी आणि मुलांसमोर मी खंबीर आहे, हादरलो नाही हेच दाखवणं गरजेचं होतं. गाडी सुरू केली आणि मग मी प्रवासाला निघालो. मी ठरवलं की आपण नाशिकला जायचं आणि तिथे पुढे ठरवायचं काय करायचं का. आणि मग 3:30-4 वाजता नाशिककडे निघालो. साधारणतः 6 तासानंतर म्हणजे 10:30-11च्या दरम्यान नाशिकला पोहोचलो. रस्त्यामध्ये अंधार होता, भरपूर पाऊस पडत होता, जोरदार पाऊस होता, सगळीकडे चिखल होता आणि अशा वेळेस रात्री 11:30च्या दरम्यान नाशिकला पोहोचल्यानंतर मी विचार केला की आपण मुंबईला जाऊया. मुंबई म्हणजे इगतपुरी किंवा कासरा इथे कुठे थांबूया असं विचार केला आणि तशीच मी गाडी काढली रात्रीची आणि 12:30-11 म्हणजे पुढे कसाऱ्यापर्यंत गेलो आणि एका हॉटेलवर गाडी थांबवली आणि म्हटलं आपण आता इथे सकाळपर्यंत 2, 4, 5, 6 तास गाडीतच आराम करूया आणि मग सकाळी ठरवूया काय करायचं. गाडी बंद केली. एका हॉटेल धाबा होता, तिथे अंपटांगण होतं, ते गाडी लावली, गाडी बंद केली आणि सीट वगैरे सरळ करून अंगावर पांघरून मी झोपी गेलो. साधारणतः सकाळचे 6-6:30 वाजता मला जाग आली. दात घासले, चहा बिस्किटे घेतली, आपली नेहमीची हायपरटेन्शन आणि डायबिटीसची औषधं मी सकाळी घेतली आणि मग विचार करू लागलो की अटकपूर्व जामीन घ्यायची आपल्याला. म्हणजे FIR दाखल झाल्याशिवाय अटकपूर्व जामीनला जाता येत नाही. FIR दाखल झाल्यानंतर कुठली कलमं लागतात त्याच्याप्रमाणे ते अटकपूर्व जामीन घ्यायची नाही हे ठरणार आहे. बेलेबल आहे का नॉन बेलेबल ऑफेन्स आहे याच्या प्रमाणे ते पूर्ण निर्णय होणार आहे. आणि अटकपूर्व जामीन घ्यायची म्हटली तर आपल्याला जळगावच्या सेशन कोर्टातच अप्लाय करावं लागेल, अर्ज करावा लागेल आणि त्या कोर्टात हजर राहावं लागेल अटकपूर्व जामीन घेण्यासाठी. त्याच्यामुळे जळगावपासून लांब जाऊन का उपयोग नाही आहे, अशा अंतरावर राहायचं की जेणेकरून आपल्याला निरोप आला की आपण कोर्टामध्ये हजर होऊ. ह्या पद्धतीनं आपल्याला नियोजन करावं लागेल असं मनात विचार आला आणि तसंच मी सकाळचे 6-6:30 वाजता तिथनं कासाऱ्याहून आपली 4 व्हीलर काढले आणि नाशिककडे परत निघालो. पाऊस भरपूर चालू होता. मग ठरवलं की आता जायचं कुठे. नाशिकमध्ये तर भावांकडे किंवा कोणत्याही नातेवाईकडे जायचं नाही असं ठरवून होतं किंवा कोणा मित्राकडे जायचं नाही, कारण की आपल्या शोधात पोलीस येतील, आपला शोध त्यांना लागला, लोकेशन कळलं की ते निश्चितच आपल्याला अटक करायला येतील आणि मग याचा नातेवाईकांना, भावाबंधांना काही त्रास होऊ नये, त्यांच्या मनावर काही वेगळा आघात होऊ नये हे टाळण्यासाठी मी प्रकर्षाने कोणाकडे जाण्याचं टाळणार होतो किंवा ठरवलं होतं, कोणाकडेच जायचं नाही. नाशिकला आलो. नाशिकहून मग मी म्हटलं की चला आपण असं करूया, सप्तशृंगी गडावर राहण्याची सोय असते तर आपण तिथे मुक्काम करूया. म्हणून मग
7, 7:30, 8, 9च्या दरम्यान असेल सकाळी 9 तारखेला. तर मी वणी गडावर जायला निघालो, सप्तशृंगी गडावर. पाऊस भरपूर चालू होता, पाणी भरपूर साचलं होतं, रस्त्यावर खड्डे होते, खड्ड्यामध्ये पाणी होतं. अशा परिस्थितीत थोडीफार झोप झालेली होती. गाडीतच ऑकवर्ड पोझिशनमध्ये झोपल्यामुळे पूर्ण चांगली झोप झालेलीच नव्हती. थकवा जाणवत होता, जागरण जाणवत होतं, परंतु तशीच मी वाहन चालवत होतो. आणि दिंडोरीच्या पुढे गेल्यानंतर समोर एक 2 व्हीलरवाला चालत होते आणि समोर खड्डा आल्यामुळे, पाणी आणि खड्डा आल्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला. अचानक ब्रेक दाबल्यामुळे मलाही अचानक ब्रेक दाबावा लागला. आणि ह्या गडबडीमध्ये ब्रेक जरा पावसाचं पाणी होतं म्हणून कमी लागला आणि त्याच्या 2 व्हीलर जाऊन माझी गाडी जस्ट टेकली. पण त्याने अचानक ब्रेक दाबल्यामुळे त्याचा तोल जाऊन तोही पडला होता. मी म्हटलं बरं झालं. उतरलो खाली, त्याला विचारलं काय लागलं की नाही, गाडीचं काय नुकसान झालं की नाही. त्याला काही लागलं नव्हतं, पण तो चिडचिड करत होता. त्याला वाटलं की मीच मागून त्याला धक्का दिल्यामुळे तो पडला. मी त्याला समजून सांगितलं की बाबा तसं नाही आहे, तुम्ही ब्रेक मारला खड्डा असल्यामुळे आणि मलाही ब्रेक मारावा लागला आणि पाऊस असल्यामुळे माझा ब्रेक कमी लागला. मी काही तुम्हाला धक्का दिलेला नाही किंवा ॲक्सिडेंट असं काही झालेलं नाही आहे. परंतु त्यांची मनस्थिती माझं ऐकण्याची परिस्थिती नव्हती. मी त्यांची समजूत घातली, त्यांची माफी मागितली आणि मग पुढे निघालो. पाऊस चालू आहे. तिथनं मी दिंडोरी निघालो वणीहून पुढे सप्तशृंगी गडावर गेलो आणि गडावर तिथे 2-4 हॉटेल्स आहेत तिथे थांबण्यासाठी. तर त्याच्यातले जे काही रोपवे आहे, तिथे एक रामा हॉटेल आहे. ते मागे एकदा कधीतरी गेलो तेव्हा मी ते रामा हॉटेल पाहिलं होतं, पण त्याच्याबद्दल मला काही माहीत नव्हती. ते रेट्स काय आहे, तिथले सिस्टीम काय आहे, तिथले नियम काय, ते मला काही माहीत नव्हतं. परंतु मी रोपवेच्या त्या ठिकाणी गाडी लावायची सोय असते, पेड पार्किंग असतं. तर माझं वाहन लावलं, 4 व्हीलर लावली आणि मग गाडीमधले माझे एक सॅक आणि एक पिशवी, त्याच्यामध्ये कपडे आणि पांघरायचं वगैरे सगळं होतं. असं मी घेतलं, गाडी लॉक केले आणि रामा नावाचं हॉटेल आहे तिथे, त्या हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये गेलो. पाऊस भरपूर चालू होता. त्याला सांगितलं की बाबा इथे मला थांबायचं आहे. तो म्हटलं किती दिवस थांबायचं आहे. म्हटलं 1 दिवस थांबेल मी, उद्या ठरवेल परत थांबायचं. साधारणतः तेव्हा 11:30-12 वाजले असते. ठीक आहे साहेब म्हणे, तुम्ही एकटेच आहे का. म्हटलं मी एकटाच आहे, फॅमिली नाही का, तुमच्यावर कोण नाही का. म्हटलं कोणीच नाही. पण म्हणे आमच्याकडे डबल रूम आहे म्हणे, सिंगल रूम नाहीच आहे. म्हटलं चालेल, म्हटलं डबल रूम द्या. ठीक आहे म्हणे, मला मॅनेजरला विचारावं लागेल म्हणे. मग त्यांनी त्यांच्या मॅनेजरला फोन केला. बऱ्याच वेळा त्यांनी चर्चा केली, किती पैसे लागतील, किती घ्यायचे, काय आहे असं. फोन ठेवला आणि त्यांना म्हटलं सर म्हणे तुम्हाला तुमचा फोनवरनं आम्हाला तुमच्या फॅमिलीशी तुम्हाला बोलणं करून द्यावं लागेल म्हणे. म्हटलं का. नाही म्हणे आमचा नियम आहे म्हणे, जे कोणी येतात त्यांची फॅमिलीशी आम्ही त्यांना फोन लावायला होता आणि त्यांना बोलतो किंवा त्यांच्याशी चर्चा करतो की इथे आले आहेत, ते थांबणार आहेत वगैरे, त्यांना जाणीव देतो म्हणे. म्हटलं ठीक आहे. म्हटलं रेट काय आहे तुमचं. सर म्हणे 2800 रुपये लागतील. म्हटलं एका दिवसाचे 24 तासाचे 2800 रुपये. नाही म्हणे तुम्ही आता चेक इन केलं ना तर याच वेळा तुम्हाला चेकआउट उद्या सकाळी 8 वाजता चेकआउट करावं लागेल म्हणे. आतापासून तर सकाळी 8 वाजेपर्यंत तुमची 2800 रुपये होतील. 2800 रुपये माझ्या दृष्टीने फार होते. मी विचार केला होता की 500, 600, 700 रुपये लागतील फार तर फार एका दिवसाचे. ते 2800 रुपये मला परवडणारे नव्हते आणि मला 1-2 दिवस काही थांबायचं नव्हतं, जास्त दिवस थांबायचं होतं. परिस्थितीप्रमाणे सांगता येत नव्हतं पुढे किती दिवस थांबावं लागणार आहे. तर मी आपल्या दोघं पिशव्या उचलल्या आणि खाली आलो, हॉटेलमधून उतरलो आणि आपल्या गाडीत पिशवी ठेवला आणि परत प्रवासाला बॅक टू पवेलियन निघालो. काय करायचं होतं. पण मग मनात विचार येत होता की इकडे तिकडे लांब जाण्यापेक्षा जळगावलाच जावं, जळगावच कुठेतरी थांबून घ्यावं. अटकपूर्व जामीनसाठी जेव्हा वेळ तेव्हा आपल्याला कोर्टातही हजर राहता येईल. आणि चौपरोक्ष जर आपला पोलिसांनी पत्ता काढला आणि आपल्याला अटक केली तर ठीक आहे, आपण तर काही गुन्हा केलेला नाही आहे, त्याच्यामुळे अटक जरी झाली तरी आपल्याला सोडलंच जाईल पुढे, असं मी विचार केला. आणि मग परत वणी गडावरून सप्तशृंगी गडावरून उतरलो आणि मग कळवण मार्गे जळगावकडे जायला. कळवणमध्ये गेल्यानंतर एक साधा मोबाईल घेतला, एक सिम कार्ड घेतलं आणि त्याच्यावरून मी परिवाराशी बोललो की मी नाशिक मी जळगावला परत येतोय आणि जळगावमध्येच कुठेतरी थांबून गेल म्हटलं, असं त्यांना सांगितलं. आणि मग कळवणहून देवळा मार्गे जळगावला जायला निघालो. पण थकलेलो फार होतो, झोप लागत होती, म्हणून रस्त्याने एका
शेताच्या बाजूला बरीच जागा होती, तर त्या बाजूला मी गाडी पार्क केली आणि झोपी गेलो. 5:30च्या दरम्यान मला जाग आली, संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान. आणि मग मी देवळाकडे जाताना एका हॉटेलवर थांबलो, थोडं जेवलो, तिथे आराम केला आणि साधारणतः 7, 7:30, 8च्या दरम्यान मी जळगावकडे जायला निघालो. देवळाहून चांदवडला गेल्यानंतर परत तिथे थांबलो, थोडं जेवलो आणि पाऊस तर फार चालू होता रस्त्याने. पाऊस चालू असतानाच तसाच मी प्रवास करत होतो. पारोळ्याच्या आसपास आलो तेव्हा बराच वेळ झाला होता, 10, 10:30, 11 झाली होती. झोप फार लागत होती रात्रीची. तर मी तिथेच एका ठिकाणी गाडी लावली आणि गाडीतच सीट सरळ करून अंगावर पांघरून घेऊन झोपी गेलो. साधारणतः 12, 12:30 नंतर मला जाग आली. त्यातल्या ढाब्यावर मी चहा घेतला, थोडा आराम केला आणि जळगावकडे निघालो. पाऊस चालू आहे, तसंच मी प्रवास करतो आहे. थकलेलो आहे, झोप नाही, विचाराची गर्दी आहे, काऊर आहे. अशा परिस्थितीत मी प्रवास करतो, स्वतः गाडी चालवत होतो. आणि साधारणतः 2:30, पावणे 3च्या दरम्यान रात्रीचे, म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे, तर मी घरी आलो. जळगावमध्ये आलो आणि घरी म्हणजे भाऊच्या उद्यान समोरचे जे घर आहे तिथे गव्हर्नमेंट क्वार्टर्स आहेत, तर तिथे मी आलो. गव्हर्नमेंट क्वार्टर्सच्या शेजारची बिल्डिंग होती, त्या बिल्डिंग समोर मी माझी गाडी लावली. शेजारची जी आमच्या बिल्डिंगच्या शेजारची बिल्डिंग होती, त्याच्या बिल्डिंगच्या समोर मी माझे वाहन लावलं. बिल्डिंगचे बाहेरचे लाईट चालू होते, ते मी बंद केले आणि दबक्या पावलानं मी शेजारच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावर आमचा फ्लॅट होता, घर होतं, शासकीय घर, निवासस्थान होतं. तिथे गेलो. हळूहळू दार वाजवलं आणि मी आहे म्हणून सांगितलं आणि घरातील पोरं आणि आमची पत्नी यांनी दार उघडलं. दार उघडल्यानंतर त्यांचे चेहरे थकलेलेच होते, विचाराने थकलेले होते. मला त्यांच्या चेहऱ्याकडे बघून कसं तरीच वाटलं की बाबा काय परिस्थिती लोक सापडलेली आहे. पण प्रवास करत असताना, नाशिककडे येत असताना मी निश्चित करून घेतलं होतं की बाबा असं आपल्याला लपत फिरणं परवडणार नाही. त्याच्यामुळे आपण वेळ पडला तर सरेंडर होऊन जायचं असा मी विचार केलेला होता. परंतु बघूया पुढे घरी गेल्यावर काय विचार होता, असं ठरवून मी आलेलो होतो. आल्यानंतर थोडा वेळ बसलो. मग मुलाशी मी बोललो. माझा मोठा मुलगा कल्पतरू हा लॉ करतोय, शेवटच्या टर्मला आहे तो आता. तर तो म्हटला की पप्पा म्हणे मी आपले जे वकील होते, तुमचे जे वकील तुम्ही ठरवले त्या वकिलांकडे जाऊन आलो म्हणे संध्याकाळी. त्यांच्यावर माझं 1 ते सव्वा तास बोलणं झालं. त्यांनाही सिच्युएशन माहीत होती, तुमची सिच्युएशन त्यांना माहीत होती. मी त्यांना सांगितलं तर त्यांनी सरळ सांगितलं की ह्या केसमध्ये भ्रष्टाचार काही झालेला नाही आहे. ऑनलाईन पैसा आला आहे, ऑनलाईन पैसा त्या पार्टीच्या अकाउंटला जमा झाला आहे. 1ही रुपया ह्या लोकांच्या खात्यावर आलेला नाही आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ झालेला नाही. त्याच्यामुळे इथे पैसे घेतले गेले किंवा भ्रष्टाचार झाला आहे हे कुठे कागदपत्री किंवा दिसतच नाही आहे म्हणे. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाला हा काही याच्यात मुद्दा नाही आहे. फार झालं तर नियमांचं उल्लंघन झालं असा मुद्दा दिसतो आहे. तर त्याच्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करता येत नाही म्हणे. ते डिपार्टमेंटल इन्क्वायरी येते आणि डिपार्टमेंटल इन्क्वायरी होऊन डिपार्टमेंट त्यांच्या याच्याप्रमाणे त्यांना शिक्षा ठोठावते. एखादं इन्क्रिमेंट कमी करणं किंवा काय अशा पद्धतीनं जर ते निर्दोष सुटले नाही तर. पण याच्यामध्ये पोलीस कारवाईची गरज नाही आहे म्हणे, शक्यताच कमी आहे म्हणे. त्याच्यामुळे जर चुकून FIR दाखलच झाली तर तुझ्या वडिलांना सांग की तुम्ही सरेंडर व्हायला सांग. तुझ्या वडिलांना 24 तास ते तुमच्या वडिलांना ठेवतील, त्यांच्याकडनं माहिती घेतील. पूर्ण माहिती त्यांनी दिल्यानंतर यांचा काही दोष नाही आहे किंवा यांच्याकडे जास्त काही माहिती नाही आहे असं कळलं की ते तुम्हाला पप्पांना सोडून देतील म्हणे. आणि पप्पा म्हणे तुम्ही सरेंडर होऊन जा. आमचे सगळ्यांचा विचारविना झाला आणि सरेंडर व्हायचं ठरवलं. साधारणतः 3:15, 3:30 झाले होते. त्या दरम्यान मग मी 100 नंबरला फोन लावला, 100 नंबर डायल केला आणि तिकडनं पोलिसांनी तो फोन घेतला आणि त्यांनी विचारलं काय बाबा काय तुम्हाला तुमची काय सेवा करू. मी त्यांना सांगितलं की मी असं डॉक्टर सुनील बनसे आहे, सिव्हिल हॉस्पिटल क्लास 1 अधिकारी आहे आणि यावल भ्रष्टाचाराचं प्रकरण जे पेपरात गाजतंय तर त्याच्यामध्ये FIR दाखल झालेलं आहे असं कळतं, तर मला सरेंडर व्हायचं आहे, त्याच्यामध्ये माझं नाव आहे. त्यांनी म्हटलं की तुम्ही जिल्हा पोलीस स्टेशनला फोन करा किंवा तिकडे जा, मग तुम्हाला सरेंडर व्हायचं असतं आधी फोन करा. मग मी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला फोन केला, ड्युटीवर ठाण्यामध्ये म्हटले
सर म्हणे FIR दाखल झाली की नाही आम्हाला माहित नाही म्हणे, पण आमच्याकडे FIR दाखल झालेली नाही. FIR दाखल व्हायची असेल तर मग ती यावं लागेल म्हणे, पण तिकडचं FIR दाखल झाली याच्याबद्दल काही मला माहिती नाहीये. तुम्हाला जिल्हा पोलीस स्टेशनला यायचं असतं आता येऊन काय उपयोग नाही. सकाळी 10 वाजता या, जेव्हा आमचे साहेब येतील तेव्हा या आणि मग तुम्ही त्यांच्या भेटा आणि मग ठरवा काय करायचं ते. जिल्हा पेठला FIR दाखल झालेला नाही म्हटल्यावर मी म्हटलं आता यावलला झाली असेल दाखल. मी यावलला तेवढ्या रात्री फोन लावला, यावल पोलीस स्टेशनला. ड्युटीने ठाणे अंमलदारांनी फोन घेतला. त्यांना मी सांगितलं की असं असं मी डॉक्टर बन्सी आहे, यावल प्रकरणामध्ये FIR दाखल झाले असं मला कळतंय, तर मला सरेंडर करायचं आहे, काय करू, कुठे येऊ. ठाणे अंमलदार म्हटले सर म्हणे FIR काय दाखल झालेलं नाही आहे म्हणे, काल माझीच ड्युटी होती आणि त्या ड्युटी दरम्यान तुमची जिल्हा शल्ल्याची केस आहे ते येऊन बसलेले होते आणि त्यांच्या विचारविनिमय चालू होता, त्यांची लिखापडी चालू होती म्हणे, परंतु सदर प्रकरणामध्ये FIR काय दाखल होण्यासारखी परिस्थिती नाही म्हणून अजूनपर्यंत FIR दाखल झालेलं नाही म्हणे, काळजी करू नका म्हणे. तुम्ही जमलं तर यायचं असेल तर सकाळी या येवल्याला, पण मग FIR दाखल झालेलं नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्त याचं स्ट्रेस घेऊ नका आणि विचार करू नका सरेंडर होण्याचं. सरेंडर व्हायची गरज नाही म्हणे. असं त्यांनी सांगितल्यानंतर आपल्याला आता जायची गरज नाही आहे, सध्या FIR दाखल झालीच नाही आहे. तर मी लगेच 1-2 लोकांची ज्यांच्या माझ्याकडे नंबर होते आमच्या ग्रुपमधले जे निलंबित झाले होते त्यांना फोन केला की बाबा FIR दाखल झालेली नाही आहे आणि FIR दाखल होण्यासारखी परिस्थिती नाही आहे असं ते पोलिसांना जेव्हा मी बोललो होतो तेव्हा कळतंय, तर तुम्ही काही काळजी करू नका आणि FIR दाखवलं तेव्हा ठरवू आपण काय करायचं. अशाप्रमाणे मग ते प्रकरण जे आहे ते संपलं. सरेंडर व्हायचं की अंडरग्राऊंड व्हायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी यावल ग्रामीण रुग्णालयाला मला माहिती घ्यायची होती, कागदपत्र घ्यायची होती की जेणेकरून आम्हाला पुढे अँटिसिपेटरी बेल किंवा मग हायकोर्टात अपील करायची असेल, समजा रिट पिटिशन दाखल करायचं असेल, त्यासाठी जे काही कागद आहेत, जे काही डॉक्युमेंट्स आहेत या संदर्भातली खरेदी प्रकरणातले असेल किंवा पैसे ट्रान्सफर झाले ती डॉक्युमेंट्स घेण्यासाठी त्याचा अर्ज करण्यासाठी मी यावल ग्रामीण रुग्णालयात सकाळी गेलो आणि तसंच मी पुढे नगरला जाणार होतो. तर तिथे गेलो तर त्यांच्याकडे अर्ज दिला. ते म्हटले साहेब हे आता वेळ लागेल, साहेब नाही, हे नाही, ते नाही. म्हटलं ठीक आहे, अर्ज मी त्याला दिला आणि म्हटलं आता चला यावल पोलीस स्टेशन जाऊन भेटून या तिथे काय परिस्थिती. यावल पोलीस स्टेशनला गेलो, त्यांना सांगितलं असं मी डॉक्टर बन्सी आहे, तर मी आलो आहे भाऊ, FIR दाखल झाली का. ते म्हणे FIR दाखल काही झालेलं नाही आहे. मी सरेंडर करायला आलो होतो त्यांना मी सांगितलं आणि साहेब म्हणे थांबा म्हणे आमची PI साहेब आले का मग बोला. PI साहेब आल्यानंतर त्याची चर्चा झाली. म्हणे FIR काय दाखल झाली नाही साहेब म्हणे आणि तसं प्रकरण दिसत नाही आहे म्हणे, याच्यामध्ये फार डिपार्टमेंटल इन्क्वायरी डिपार्टमेंट ठरवलं काय करायचं. भ्रष्टाचार झाल्याचं प्रथमदर्शनी काहीच दिसत नाही आहे म्हणे, कारण की ऑनलाईन सगळं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन झालेलं आहे आणि त्या पार्टीलाच गेलेलं आहे ज्यांची बिलं आहेत. तुमच्या कोणाच्याही खात्याला 1 रुपया पण ट्रान्सफर झालेला नाही तुमच्यापैकी. त्याच्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होतच नाही आहे म्हणे, की तुम्ही पैसे खाल्ले सिद्ध होतच नाही आहे म्हणे. त्याच्यामुळे FIR दाखल होण्याची शक्यता कमी आहे, परंतु बघू पुढे आता चर्चेअंती काय होते वरिष्ठांचा सल्ला घेण्यात. तुम्ही जा म्हणे, काय तुम्हाला असं काही तुम्ही डायरेक्ट सरेंडर व्हायला आलं ह्या पद्धतीने काय तुम्ही हे निर्णय घेऊ नका म्हणे, आधी माहिती घ्या FIR दाखल झाली आणि मग ठरवा ना म्हणे. बरं सर म्हटलं. मग ते बोलून ते निघालो आणि मग मी आपलं औरंगाबाद अहमदनगरला परत आपल्या मुख्यालयाला जाण्यास निघालो. अशा पद्धतीनं सरेंडर, अशा पद्धतीनं अंडरग्राऊंड ते सरेंडर ही कथा घडलेली आहे. ती तर आता मी फार रिलॅक्स आहे म्हणून ती सहजपणे मी सांगितली आणि हावभाव माझे तसे सरळ होते, जास्त उतार चढाव नव्हता. परंतु हीच गोष्ट त्या 2 दिवसामध्ये माझी मनस्थिती ज्या परिस्थितीनं आम्ही सगळे लोक गेलो ते सांगणं म्हणजे अवघड आहे. ते प्रसंग आणि तो माहोल आठवला की अंगावर काटा येतो, वाईट वाटतं की काही कारण नसताना आयुष्यभर निष्कलंक आपण सेवा केली, नोकरी केली, कोणाकडनं 1 रुपयाची अपेक्षा केली नाही किंवा कोणाला 1 रुपया विनाकारण दिला नाही. प्रामाणिकपणे नोकरी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि तरीही रिटायरमेंटला 8 ते 10 महिने राहिले असताना आपल्या ह्या नोकरीमध्ये शेवटच्या घडीला असा प्रसंग आपल्याला आला आहे.
पुढे यात काय होतंय याची काही माहिती नाहीये, नेमके काय आरोप आहेत त्याची माहिती नाहीये. पोलीस केस दाखल झाली, पोलीस केस दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये केस दाखल होईल. केस किती दिवस चालेल, 5 वर्ष लागेल, 6 वर्ष लागेल का 20 वर्ष चालेल. तोपर्यंत आपल्या पेन्शनचं काय व्हायचं, आपल्या परिवाराचं काय व्हायचं, आतमध्ये बसायची वेळ आली तर मग जामीन मिळेपर्यंत या लोकांचं काय व्हायचं, हे बरेचसे प्रश्न डोळ्यासमोर येऊन गेले. आणि बऱ्याच लोकांशी माझं बोलणं झालं तेव्हा प्रत्येकजण म्हणायचं आयुष्यात काही होऊ शकतं म्हणे, तुमचं उदाहरण तर फार जिवंत आहे म्हणे, आम्हाला अपेक्षाच नव्हती की अशा परिस्थितीत तुम्ही जाणार म्हणे. काही लोकांनी म्हटलं सर, काही लोकांना आनंदही झाला. म्हटलं काय आनंद झाला सर? म्हणे तुम्ही फार चौकशी करायची ना, तुमच्या चौकशी लोक हादरून होते, त्याच्यामुळे फार चौकशी करत होते बनसी म्हणे, बरं झाला म्हणे ते चौकशीचे बंद होतील. म्हटलं बरोबर आहे. म्हटलं चौकशी करणारा व्यक्ती हा लोकांच्या नजरेतच राहणार आहे म्हटलं, कारण की चौकशी करत असताना समोरचा जर चुका असतील तर चुका दाखवणारच आहे म्हटलं. आणि मी चौकशी करत असताना निरपेक्ष चौकशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या दृष्टीनेच माझी चौकशी असते. त्याच्यामुळे लोक नाराज होणं, दोघा पार्टीतलं कोणीतरी नाराज होणे मला अपेक्षित आहे म्हटलं. त्याच्यामुळे चांगलं आहे म्हटलं, लोकांनी जरी म्हटलं की बरं झालं तर वेल अँड गुड, चांगलंच झालं, माझ्या दृष्टीने चांगलं झालं आहे आणि त्यांनाही वाटतं तर चांगलं झालं आहे म्हटलं. अशा पद्धतीनं अंडरग्राऊंड ते सरेंडर आणि काहीच नाही, अशा पद्धतीनं हा प्रवास अजूनही आठवला का जरा मला गहिवरून येतं. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याच्याबद्दल आपले धन्यवाद. जय हिंद, जय भारत.